बांगलादेशात सध्या परिस्थिती भीषण झालेली आहे. लोकांची घरं जाळली जात आहेत, अनेकांना मारलं जात आहे. बांगलादेशात आंदोलनाचे इतके भीषण रूप धारण केले की त्याने माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या जीवाला धोका निर्माण झाला. त्यामुळे त्यांना आपला देश सोडून भारतात आश्रय घ्यावा लागला. आंदोलन तीव्र झालं होतं. आंदोलक रस्त्यावर उतरले होते. पंतप्रधान त्यांच्या निवासस्थानापासून हाकेच्या अंतरावर ते पोचले होते. केव्हाही आंदोलकांचा ताफा पंतप्रधानांच्या निवासस्थानाकडे कूच करणार अशी परिस्थिती असताना 5 ऑगस्टच्या पहाटे पंतप्रधानांच्या निवासस्थानी अचानक हालचाली वाढल्या. बांगलादेशातील परिस्थिती बिघडत चालली होती. शेख हसीनांविरुद्धचा राग शिगेला पोचला होता. दरम्यान 5 ऑगस्ट रोजी बांगलादेशचे तिन्ही लष्कर प्रमुख शेख हसीना यांना भेटण्यासाठी पोहोचले. शेख हसीना यांची बहीण शेख रोहानाई यावेळी उपस्थित होत्या. तेव्हा खोलीत फक्त 5 जण होते. सोमवारी 5 ऑगस्ट रोजी सकाळी शेख हसीना सरकारचे पोलीस आणि लष्कराला स्पष्ट सूचना होत्या की जे करता येईल ते करा. आंदोलकांना रोखण्यासाठी कोणतीही कसर सोडली गेली नाही. इंटरनेट बंद, रस्त्यांवर पोलिसांचा फौजफाटा आणि नाकाबंदी करण्यात आली, पण तरी जमावाला नियंत्रण आणण्यात शक्य झाले नाही. शेख हसीना यांना सत्तेवरून हटवण्याचा निर्धार करून लोक घरातून बाहेर पडले होते. हसीना यांना कोणत्याही परिस्थितीत हा होणारा विरोध थांबवायचा होता, पण लष्कराने गोळीबार करण्यास नकार दिला. आंदोलन थांबवण्यासाठी नरसंहार करावा लागेल असं लष्कर प्रमुख म्हणाले होते. सोमवारी पहाटे अचानक लष्कर प्रमुख, पोलीस प्रमुख, हवाई दल प्रमुख आणि नौदल प्रमुख शेख हसीना यांच्या निवासस्थानी पोहोचले. शेख हसीना यांनी त्यांची बहीण शेख रोहानाच्या उपस्थितीत या सर्वांची भेट घेतली. शेख रोहाना या लंडनमध्ये राहत असून काही दिवसांपूर्वीच त्या बांगलादेशात आल्या होत्या. यावेळी खोलीत फक्त 6 जण उपस्थित होते. शेख हसीना विरोध प्रदर्शन कसंही करून थांबवण्यावर ठाम होत्या, मात्र लष्कर प्रमुखांनी हे अशक्य असल्याचं सांगितलं. शहरात येणाऱ्यांची संख्या लाखोंच्या घरात होती. मोठ्या संख्येने आंदोलक पंतप्रधान निवासस्थानाजवळ पोचले होते. शेख हसीना यांना वाचवण्यासाठी रक्तपात आणि नरसंहार करावा लागला असता, पण यानंतर एवढा मोठा जमाव रोखणं शक्य होईल की नाही याची लष्कर प्रमुखांना खात्री नव्हती. त्यामुळे लष्कर प्रमुखांनी हात वर केले. हे आंदोलन इतकं उग्र झालं होते की देश सोडण्यासाठी शेख हसीना यांच्याकडे तासभरही नव्हता. त्यामुळे शेख हसीना यांना शेवटच्या वेळी देशाला संबोधित करण्यासाठी पुरेसा वेळही मिळाला नाही. त्यांना थेट लष्कराच्या गाडीत बसवून हेलिपॅडवर नेण्यात आले. यानंतर त्या लष्करी विमानाने दिल्लीच्या पुढे असलेल्या हिंडन एअरबेसवर पोहोचल्या.